शाळेमध्ये काल घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि बेळगाव तालुक्याचं नाव खराब करणारी घटना, आम्हा सगळ्यांना लाजेनं मान खाली घाला लावणारी घटना घडली आहे. आणि यातून आम्हाला काय राजकारण करायचं नाही, कारण आमच्या त्या मुली, माझ्या घरातल्या मुली, माझ्या बहिणीची मुलगी, माझ्या भावाची मुलगी, तिचं भविष्य अंधारात घालायचं नाही आहे. त्यामुळे इथं काँग्रेस बीजेपी आम्हाला करायचं नाही आणि याचं कुठलं तरी भांडवल करून राजकारणही करायचं नाही. पण माझे हात जोडून विनंती आहे या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना, यातल्या राजकारणी लोकांना, की ज्या नराधमानं हे पाप केले त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला हे माझी एवढीच विनंती आहे. तो कार्यकर्ता काँग्रेसचा आहे म्हणून त्याला थांबवलं गेलं असलं काही घडू नये. मला माहिती आहे काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी त्याला असलं काम कर म्हणून सांगितलेलं नाही. मी काँग्रेस बीजेपी बोलणार नाही, पण आता हे मॅटर जर झाकण्याचा प्रयत्न केला मग मात्र काँग्रेसचे नेते याला जबाबदार ठरतील निश्चित, कारण त्यांच्या दबावाखालीच मॅटर झाकलं जाईल. आम्ही दररोज मोर्चा काढणार नाही, त्या मुलीचं नाव खराब होईल असं काही वागणार नाही आणि करायची बी इच्छा नाही. पण जो पापी आहे, जो नराधम आहे, त्याच्यावरती FIR करून त्याला आत घालून शिक्षा करण्याचं काम सरकारचं आहे, मंत्र्यांचं आहे त्यांच्या बाबतीत. कारण या भागाच्या महिला मಕ್ಕಳ कल्याण मंत्री जे आहेत, त्या भागाच्या त्या आमदार बी आहेत. महिलांच्यावर अन्याय झाले की फार आंदोलन करायला लावणारे लोक आम्ही इथं बघितले. मग आता का गप, तुमच्या घरात घडलं तर गप बसाल काय? आणि मी अधिकारी लोकांना, पोलीस असतील, सगळ्यांना माझी विनंती आहे, ह्यात जर कुठं तर राजकारण केलं असा तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाशी, आपल्या मातेशी, आपल्या बहिणीशी गद्दारी करायला एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. माझे हात जोडून विनंती आहे, राजकारण न करता केलेल्या पापाला शिक्षा देण्याचं काम प्रशासनानं करावं. आणि या बाबतीत मी मात्र गप बसणार नाही. मी कुठलंही राजकारण करायचं म्हणून बोलत नाही, पण जर त्या माणसाला जर शिक्षा झाली नाही मग मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल. आणि आंदोलन करून त्या मुलीचं नाव खराब होऊ नये याची काळजी सुद्धा घेणार आहे त्या मुलीसाठी. कारण ती एक सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातल्या आमच्या मुली शाळेला जातात. माझी मुलगी काय आणि माझ्या शेतकरी बांधवांची मुलगी काय, तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फक्त हा माझा खटाटोप आहे. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे अशी माझी आता असणाऱ्या मंत्र्यांना आणि सगळ्या अधिकारी लोकांना सुद्धा हात जोडून विनंती आहे. इथं काँग्रेस बीजेपी कुठला पक्ष आणू नका. अन्याय झाले त्याला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करावं.